दादा, तू इकडे आलास आणि घरात नाही आलास? खरंय, मी आलो होतो तुझ्याकडेच. दारातच जे काही पाहिलं ना, त्यानंतर घरात पाऊल ठेवण्याची इच्छा सुद्धा झाली नाही माझी. अहिल्या, काय चाललंय तुझ्या घरात? जिच्यामुळे माझ्या मुलीचा संसार उद्ध्वस्त झाला असता, अशा मुलीला तू तुझ्या घरात थारा दिलायस. या आधीचे तिने केलेले कारनामे सगळे विसरलीस तू? आणि याची मला कल्पना द्यावी असंही वाटलं नाही तुला? आणि त्या मुलीची एवढी हिंमत की ती पारूला घरातून हाकलून द्यायला निघाली. अगं, कुठल्या अधिकारानं? काय झालंय तुला? आणि जोपर्यंत ती मुलगी या घरात आहे ना, तोपर्यंत माझी मुलगी तिथे सुरक्षित आहे असं मला अजिबात वाटणार नाही. साहेब, पारू सुद्धा माझी मुलगीच आहे. जशी प्रिया तशीच पारू. पारूचा अपमान सुद्धा मी सहन करणार नाही. रक्षाबंधनाला तू मला घरी बोलवलंस म्हणून मी तुझ्या घरी आलो, माझ्या मुलींना आणि माझ्या बहिणीला भेटायला. पण इथे भलतीच माणसं मला दिसतायत. दादा, हे बघ, जे काही झालं ते खरंच माझ्या हातात नव्हतं. पण आपण सविस्तर बोलू. तू घरी तर चल, आपण घरात बसून बोलू. नाही अहिल्या, मी त्या घरात पाऊल सुद्धा ठेवणार नाही. आणि मी ठरवलंय की मी प्रिया आणि पारूला सुद्धा त्या घरात राहू देणार नाही. मी त्यांना माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. दादा, आबासाहेब, पण एक गोष्ट लक्षात ठेव अहिल्या, जर ही मुलगी तुझ्या घरात राहिली ना, तर तुझं घर मोडल्याशिवाय राहणार नाही ती. मला हे सगळं कळतंय, पण कळतंय तर मग वळत का नाही अहिल्या? अगं, काय झालंय तुला? इतकी तुझी पहुंच असताना सुद्धा त्या कपटी मुलीला तुझ्या घरात कारस्थान करू देतेस तू? ती कशी आहे हे माहित असताना सुद्धा तू तिला घरात ठेवून घेतेस? अगं, तू कधीपासून एवढी कमजोर झालीस? दादा, हे बघ, मला कल्पना आहे की दिशा या घरात आल्यामुळे प्रियाला त्रास होत असणार.